काय अडचण राहू द्या. प्रेम, आपण आज ना बेसिक इंटिग्रेशनचं पाहणार आहोत आणि आपण दोघंच आहेत लेक्चर मध्ये, तरी आपण कंटिन्यू करणार आहोत. सो प्रेम, तुमचा माइक ऑफ करा एकदा. ओके, नाउ वी विल स्टार्ट द इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन आपल्याला पाहायचंय आणि इंटिग्रेशनचं बेसिकही आपल्याला चांगल्या प्रकारे डिस्कस करायचंय. हे जे काही इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन मेनली 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेलं आहे. इंटिग्रेशन इज डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स. इंटिग्रेशन हे 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झाले. ते कोणकोणते पार्ट्स आहेत आणि आपल्याला नेमका कोणता पार्ट आहे हे आपल्याला डिस्कस करायचंय. इंटिग्रेशन हे मेनली 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालंय. पहिलं आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन, दुसरं आहे डेफिनाइट इंटिग्रेशन आणि तिसरं आहे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. दिस इज द सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन. प्रेम, इंटिग्रेशन is divided into 3 main parts. इंटिग्रेशन 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झाले. पहिला पार्ट आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन, दुसरा पार्ट आहे डेफिनाइट इंटिग्रेशन आणि तिसरा पार्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. ते इंटिग्रेशन आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केले, इनडेफिनाइट, डेफिनाइट, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट, आणि दिस इज द सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन. आता आपल्याला इंटिग्रेशन 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केल्याच्या नंतर डेफिनाइट इंटिग्रेशन आणि ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन हे 2 पार्ट्स आपल्याला काही घेणे देणे नाहीये. आपल्याला फक्त डिस्कस करायचंय इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ज्यावेळेस मला इनडेफिनाइट इंटिग्रेशन आहे त्यावेळेस मला डेफिनाइट इंटिग्रेशन आणि ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन आपोआप येणार, काही वेगळं करायची गरज नाही. सो इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन पैकी मला फक्त पाहायचंय इनडेफिनाइट इंटिग्रेशन. फर्स्टली व्हॉट इज मीन बाय इंटिग्रेशन आपण पहिले पाहूयात. इंटिग्रेशन म्हणजे काय, इंटिग्रेशनला कशा डिनोट करतात आणि त्याचे फॉर्म्युलेज काय आहेत आणि ते कसे सॉल्व्ह करायचे. तर इंटिग्रेशन 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालं, इनडेफिनाइट, डेफिनाइट, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट. त्यापैकी फक्त आपल्याला इनडेफिनाइट इंटिग्रेशन. What is meant by integration? Integration is the inverse of derivatives. Integration is the inverse of derivatives. Integration is the inverse of derivatives. Integration हे डेरिव्हेटिव्हचं काय इनवर्स आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये जी प्रोसिजर व्हायची त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसिजर ही कशामध्ये होणार आहे, इंटिग्रेशन मध्ये. सो व्हॉट इज मीन बाय इंटिग्रेशन? इंटिग्रेशन इज द इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन ही डेरिव्हेटिव्हच्या इनवर्स आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये ज्या प्रोसिजर्स केल्या त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसिजर ही आपल्याला कशामध्ये करायची, इंटिग्रेशन मध्ये. त्यामुळे इंटिग्रेशन इज द इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हच्या इनवर्स आहे. फॉर एक्झाम्पल कसं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1 येतो. तर मग डेरिव्हेटिव्हला आपण डी मध्ये रिप्रेझेंट करतो, कॅपिटल डी. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स चा काय मिळतो, 1. मग हे जे काही डी इथं गुणाकार येते तिकडे गेल्यावरती भागाकारामध्ये, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 1/d ऑफ 1. आणि मग 1/d म्हणजे डेरिव्हेटिव्हचं इनवर्स, आणि डेरिव्हेटिव्हचं इनवर्स काय असते, डेरिव्हेटिव्हचं इनवर्स म्हणजेच इंटिग्रेशन 1 इंटू dx. मग 1चं इंटिग्रेशन काय मिळणार आहे आपल्याला, x मिळणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1 म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1 हे जे काही दिलेलं आहे d तिकडच्या साईडला गेले की त्याचा इनवर्स होतो, म्हणजे रेसिप्रोकल होतो. मग x इज इक्वल्स टू 1/d. मग डेरिव्हेटिव्हचं इनवर्स म्हणजेच काय, इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन ऑफ 1चं इंटिग्रेशन काय मिळतंय, x, आणि पुढे काय लिहायचं फक्त प्लस. ओके, सो इंटिग्रेशन इज द इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हच्या उलट काय आहे, इंटिग्रेशन आहे. म्हणजे जे डेरिव्हेटिव्हचं इनवर्स असणार आहे ते तुमचं इंटिग्रेशन असणार आहे. इंटिग्रेशन इज अपोजिट टू द डेरिव्हेटिव्ह.
हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचं इनव्हर्स आहे, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हला ऑपोजिट आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये जी प्रोसिजर करायची त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसिजर ही तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये करणं आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये ज्या ज्या प्रोसिजर्स केल्या त्याच्या अपोजिट प्रोसिजर्स हे आपल्याला कशामध्ये करायच्या आहेत, इंटिग्रेशन मध्ये करायच्या. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. इंटिग्रेशनच्या प्रत्येक प्रॉब्लेमची सुरुवात आपण कॅपिटल आय न करणार. इंटिग्रेशन ह्या वर्डची, ह्या शब्दाची सुरुवात कॅपिटल आय ने झाली, त्यामुळे इंटिग्रेशनच्या प्रत्येक प्रॉब्लेमला आपण आय इज इक्वल्स टू रिप्रेझेंट करणार. सो इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. इट्स symbol is elongated S. This is the symbol of integration. हे बघा, हे यस आहे आणि हे थोडं लॉंग आहे, त्यामुळे याला म्हणायचं इलॉंग. लॉंग म्हणजे लॉंग आहे, इलॉंगेटेड यस. याला वाचता वेळेस आपण फक्त इंटिग्रेशन ऑफ म्हणतो, इंटिग्रेशन. याला इंटिग्रेशन डोबल मानाने आपण इंटिग्रेशन म्हणतो, पण सायंटिफिकली ह्या सिम्बॉलचं नाव आहे इलॉंगेटेड यस. इलॉंगेटेड यस. इलॉंगेटेड यस. म्हणजे तुम्हाला जर जनरली कोणी विचारलं दिस इज द सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन, बट इट्स सायंटिफिक नेम इज इलॉंगेटेड यस. इंटिग्रेशन हे 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झाले, इनडेफिनाइट, डेफिनाइट, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट. आपल्याला डेफिनाइट आणि ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट तर नाहीच आहे सध्याच, आपल्याला फक्त इनडेफिनाइट इंटिग्रेशन आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत डेफिनाइट आणि ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट कधीही जमत नाही, थोडंही जमत नाही. मग इंटिग्रेशन म्हणजे काय? इंटिग्रेशन इज द इनव्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हच्या काय इनव्हर्स आहे. इंटिग्रेशनला आपण कॅपिटल आय मध्ये रिप्रेझेंट करतो आणि त्याचा सिम्बॉल काय? इलॉंगेटेड यस. काय मुलांनो? इलॉंगेटेड यस. ओके. So integration of 1 into dx, it has meaning. म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये असं लिहितो ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, म्हणजे याचा अर्थ आपण एक्स ला कशाने डिफरन्शिएट करतोय? एक्स न. म्हणजे याचा अर्थ आपण असं लिहितोय त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. एक्स न डिफरन्शिएट केलं म्हणजे कशाने डिफरन्शिएट केलं याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असणार ना. एक्स ला एक्स ने डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह भेटणार आपल्याला, बरोबर आहे. तर मुलांनो, जसं की डिफरन्शिएट करावं लागते डेरिव्हेटिव्ह मध्ये, तसं इंटिग्रेशन मध्ये पण इंटिग्रेट करायला लागते. आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो, इथे इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू करायचं असतं. मग इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डीएक्स इट हॅज मिनिंग. म्हणजे इंटिग्रेशन मध्ये 1 ला आपण कशाने इंटिग्रेट करतोय? एक्स न. तर याला मिनिंग आहे. आणि जर समजा मी असं लिहिलं ओनली इंटिग्रेशन 1, इट हॅज नो मिनिंग. इट हॅज नो मिनिंग. याला काहीही मिनिंग नाही. तुम्ही म्हणाल कसं? त्याचं इंटिग्रेशनच फाइंड आउट होत नाही, याला मिनिंगच नाहीये. कशामुळं? कारण ह्या 1 ला कशाने इंटिग्रेट केलेलं हेच नाही. तिथं डीएक्स, डीटी, डी थिटा, डी क्यू काहीतरी पाहिजे, म्हणजे कशाने इंटिग्रेट केलेलं हे लक्षात आलं पाहिजे. सो त्यामुळं प्रत्येक प्रॉब्लेमच्या जे काही इतर टर्म असेल त्याच्या मल्टिप्लाय मध्ये डीएक्स, डीवाय किंवा तुमचं डीटी, डी थिटा, डी क्यू जे काय असेल ते पाहिजे. म्हणजे तुम्ही इंटिग्रेट कशाने करताय हे पाहिजे. ते असेल तरच त्याला काहीतरी मिनिंग आहे, ते नसेल तर इट हॅज नो मिनिंग. इट हॅज नो मिनिंग. So integration is the inverse of derivatives. It is denoted by capital I. Its symbol is elongated S. Its symbol is elongated S. Integration of 1 into dx it has meaning. आणि integration 1 it has no meaning. म्हणजे याला कशाने इंटिग्रेट केलं हेच मेन्शन नाही केलेलं, त्यामुळे त्याला काहीच मिनिंग नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस असं लिहिलं इंटिग्रेशन ऑफ एक्स असं घेतलं आणि त्याचं इंटिग्रेशन काहीतरी जे काय असेल तुम्ही ते काढलं, ह्याला काही मिनिंग आहे का? ऑफकोर्सली नाहीये. का? कारण एक्स ला कशाने इंटिग्रेट केलेलं हेच आपल्याला माहिती नाहीये, त्यामुळे इट हॅज नो मिनिंग. समजलं मुलांनो? हॅलो गाईज, समजलं का? जे उशिरा जॉईन झाले त्यांना नाही समजलं तरी काही अडचण नाही. फक्त प्रेम, हा प्रेम, येस सर, हा ठीक आहे भारत, नो प्रॉब्लेम. थोडं रेकॉर्डिंग मध्ये बघून घ्यायचं, कारण तुम्ही जॉईन लेट झाले. ओके. सो इंटिग्रेशनला आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं, इनडेफिनाइट, डेफिनाइट, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट.
आपल्याला फक्त इनडेफिनेट इंटिग्रेशन आहे. इंटिग्रेशन इज द इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हच्या उलट आहे. ज्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ आहेत त्याला इंटिग्रेशनचे आपोआपच होणार. ती बंपर ऑफर होती. डेरिव्हेटिव्हचे पाठ करा, इंटिग्रेशनचे फ्री. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. इंटिग्रेशनला आपण कॅपिटल आय मध्ये रिप्रेझेंट करतो. सिम्बॉल ऑफ इट्स सिम्बॉल इज इलॉंग्रेटेड एस. सो इंटिग्रेशन ऑफ 1 into dx इट हॅज मिनिंग. इंटिग्रेशन ऑफ 1 dx याला काहीतरी मिनिंग आहे, पण इंटिग्रेशन 1 इट हॅज नो मिनिंग. त्याला कोणताही मिनिंग नाहीये. ओके, चला याचा स्क्रीनशॉट घ्या. आता बेसिक सब स्टँडर्ड फॉर्म्युलेज ऑफ इंटिग्रेशन पाहूया. हा चला मुलांनो, हे झालंय आपलं. आता आपण काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज पाहूयात इंटिग्रेशनचे. सम स्टँडर्ड फॉर्म्युलेज ऑफ इंटिग्रेशन. ज्यांना डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज पाठ आहेत त्यांना इंटिग्रेशन अवघड जात नाही बघा, कारण जसे तसे उलटेच फॉर्म्युले लिहून काढायचे त्याचे. त्याची एक बेसिक आयडियाही देतो तुम्हाला बघा. आता सपोज एक्स आहे, ते एक्स इनवर्स काय असते 1/x. म्हणजे इथं x/1 आहे, x/1 जो रेसिप्रोकल आपण करतो ते त्याचा इनवर्स असतो. सपोज इथं y/x आहे, त्याचा इनवर्स किंवा रेसिप्रोकल काय असणार x/y. सौरभराव, तुम्ही माईक ऑफ करा, माईक. चला द्या लक्ष. मग इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हचं कसं आहे, इनवर्स आहे. इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हच्या इनवर्स आहे. मग इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हच्या काय मुलांनो, इनवर्स आहे. मग आपल्याला काय करायचंय, आपण पाहूयात सम स्टँडर्ड फॉर्म्युलेज. सम स्टँडर्ड फॉर्म्युले ऑफ इंटिग्रेशन. आपल्याला इंटिग्रेशनचे काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज पाहिजेत, ते आपण पाहूयात. इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हच्या उलट आहे. बर, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो 1. आता हे जे काही d/dx आहे याला मी रिप्रेझेंट करतोय कॅपिटल डी ना. आता म्हणजे याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स चा 1, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. एक्स ऍज इट इज, इथं डी गुणाकारात आहे तिकडे भागाकारात 1/d इक्वल्स टू 1. मग एक्स, मग हे डेरिव्हेटिव्ह होतं आणि इकडे त्याचा रेसिप्रोकल झाला म्हणजे ते इनवर्स झालं. मग डेरिव्हेटिव्हचं इनवर्स म्हणजे काय असते, इंटिग्रेशन. इंटिग्रेशन कशाचं 1चं. मला सांगा बरं, 1चं इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ 1चं इंटिग्रेशन काय मिळालं रे, एक्स. काय मिळालं, एक्स. म्हणजे याचा अर्थ डेरिव्हेटिव्हचे ज्याला फॉर्म्युले पार्ट आहेत त्याला इंटिग्रेशनचे आपोआप होणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1, तर 1चं इंटिग्रेशन काय मिळणार आहे, एक्स. फक्त प्लस सी लावायचं पुढे. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर एक्स काय मिळतो, e टू दी पॉवर एक्स. तर मग इंटिग्रेशन ऑफ e टू दी पॉवर एक्स काय मिळणार आहे, e टू दी पॉवर एक्सच मिळणार आहे, कारण डेरिव्हेटिव्ह मध्ये काही चेंज होत नाही, ते इंटिग्रेशन मध्ये पण काही होणार नाही. प्लस सी काय येणार, फक्त प्लस सी. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो आपल्याला 1/x. ओके, मग 1/x इंटिग्रेशन काय मिळणार आहे मुलांना, लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x, 1/x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x².
मग -1 बाय एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय मिळणार आहे? 1 बाय एक्स प्लस सी. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा काय मिळतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा कॉस एक्स. मग कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय मिळणार आहे? साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सचा काय मिळतो? मायनस साइन एक्स. मग फक्त साइन एक्सचं इंटिग्रेशन काय मिळणार आहे? मायनस कॉस एक्स प्लस सी. म्हणजे काहीच नाही, ज्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ आहे त्यांना फक्त इकडचा फॉर्म्युला म्हणजे पलीकडची टर्म इंटिग्रेशन म्हणून धरायची आणि इकडची टर्म आन्सर म्हणून धरायची. फक्त वाईस वर्सा आहे, फक्त उलट सुलट आहे. सो इंटिग्रेशन म्हणजे काय तुम्हाला समजलं? इंटिग्रेशन इज द इन्व्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. Its symbol is elongated s. Okay. Then integration of 1 into dx, it has a meaning. म्हणजे dx dt dq d theta असं पाहिजे तर त्याला मिनिंग आहे, ते नसेल तर त्याला काही मिनिंग नाही. बरं, तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आला का? कमेंट करा प्लीज. एकदा कमेंट करा. ओके. सो सम स्टँडर्ड फॉर्म्युलेज ऑफ इंटिग्रेशन पाहूयात आता आपण. इंटिग्रेशनचे काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज, सम स्टँडर्ड फॉर्म्युले ऑफ इंटिग्रेशन. पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. इंटिग्रेशन 1चं काय मिळतंय? x प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ k इंटू dx. सांगा बरं k चं इंटिग्रेशन काय मिळणार? मग थोडा विचार करून सांगा, इंटिग्रेशन ऑफ k चं काय मिळणार? हॅलो गाईज. 0 वाटलंच मला. सौरभ. अगदी बरोबर आहे सौरभ. आता बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx चा चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो? k. मग k चे इंटिग्रेशन काय मिळणार आहे? kx. ज्यावेळेस इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय त्यावेळेस डोकं शांत ठेवायचं, 1 ते 2 सेकंद विचार करायचा आणि मगच उत्तर लिहायचं. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन या दोन्हीची जमलिंग होते कधी. त्यामुळे जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म 0 येतो, तसं इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट टर्म 0 येत नाही. सो इंटिग्रेशन ऑफ k इंटू dx, k चं इंटिग्रेशन काय मिळणार? kx प्लस सी. प्लस सी कंपल्सरी आहे. इंटिग्रेशन ऑफ x टू दी पॉवर n. x टू दी पॉवर n चा फॉर्म्युला काय? त्याला वाचायचं कसं? इंटिग्रेशन ऑफ x टू दी पॉवर n इंटू dx. सो x टू दी पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 प्लस सी. सो डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण तीच व्हॅल्यू मायनस मध्ये लिहित होतो, x टू दी पॉवर n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. मायनस 1 होतं, इथं अपोजिट मध्ये काय येणार? प्लस 1 येणार. काय येणार इथं? प्लस 1. So integration of 1 into dx. 1 चं इंटिग्रेशन x प्लस सी. k चं इंटिग्रेशन kx प्लस सी. x टू दी पॉवर n चं इंटिग्रेशन x टू दी पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ e टू दी पॉवर x. e टू दी पॉवर x चं इंटिग्रेशन e टू दी पॉवर x प्लस सी. प्रत्येक फॉर्म्युला एक्सप्लेन करून सांगणार आहे, फक्त लक्ष द्यायचं आता. इंटिग्रेशन ऑफ e टू दी पॉवर x. e टू दी पॉवर x इंटिग्रेशन काय मिळणार? ते मिळणार. बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x चा काय येतो? प्लीज कमेंट करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x. कमेंट करा प्लीज. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x. e टू दी पॉवर x इंटू लॉग ए. अगदी बरोबर आहे प्रेम. तर मग इंटिग्रेशन काय मिळणार? जसं की लॉग ए गुणाकारात आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये ए टू दी पॉवर एक्स ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये जी प्रोसिजर व्हायली त्याच्या अपोजिट प्रोसिजर ही इंटिग्रेशन मध्ये होणार. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये लॉग ए गुणाकारात आहे, तर इंटिग्रेशन मध्ये लॉग ए कुठं असणार? भागाकारात. इंटिग्रेशन ऑफ ए टू दी पॉवर एक्स मिळणार ए टू दी पॉवर एक्स
अपॉन लॉग ए प्लस सी. Integration of 1 by x into dx. 1 by x integration log x plus c. Integration of minus 1 by x square into dx. Minus 1 by x square से integration 1 by x plus c. Integration of 1 by root x into dx. 1 by root x integration 2 root x plus c. So integration of 1 integration of 1 into dx x plus c. Integration of k into dx kx plus c. Integration of x to the power n plus 1 divided by n plus 1 plus c. Integration of e to the power x plus c. Integration of a to the power x upon log a plus c. Integration of 1 by x log x plus c. Log x are related to 1 by x. 1 by x integration log x. So integration of minus 1 by x square into dx 1 by x plus c. Integration of 1 by root x to root x plus c. 9. Integration of 1 by x to the power n into dx. 1 divided by x to the power n into dx. So x to the power minus n plus 1 divided by minus n plus 1 plus c. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू डीएक्स. साइन एक्स इंटिग्रेशन काय मिळणार मायनस कॉस एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटू डीएक्स. सांगा बरं कॉस एक्स इंटिग्रेशन काय मिळणार. हॅलो गाइस कमेंट करा कॉस एक्स इंटिग्रेशन. ओके ओके. प्लस सी विसरायचं नाही. प्लस सी विसरलं एक्स मायनस साइन एक्स प्लस सी. प्लस सी विसरलं की हाफ मार्क्स आपला रिड्यूस झाला. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटू डीएक्स. कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी. हे तुमचे फॉर्म्युलेज आहेत मुलांनो. इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय मिळतंय टॅन एक्स प्लस सी. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. मग सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. चला सांगा बरं सेक एक्स इंटू टॅन एक्स हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे. सेक एक्स इंटू टॅन एक्स हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके. मग इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डीएक्स काय मिळणार मुलांनो सेक एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. चला विचार करा बरं पटकन ह्याचं सांगा बरं. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स काय मिळणार. त्याच्यानंतर कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू डीएक्स काय मिळणार पटकन सांगायचं. चला ॲज फास्ट ॲज पॉसिबल. कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स कॉट एक्स प्लस सी. बर आणखी आणखी काय सांगता येते. सौरभ बर कोसेक एक्स. थोडा विचार करा. थोडी मिस्टेक झालेली आहे थोडी जास्त नाही. प्रेम बरं मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. अगदी बरोबर आहे. मग कोसेक स्क्वेअर एक्सचा काय मिळणार. फक्त कोसेक स्क्वेअर एक्सचा काय मिळणार.
नाही रे, कॉटच म्हणताय तुम्ही येड्यावनी. आपलं इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स चा मिळणार मायनस कॉट एक्स प्लस हे. अरे त्या मायनसला कसं सोडू शकता तुम्ही? इथं मायनस नाही घेतला, ते मायनस इकडे जायला लागेल ना आपल्याला. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स चा मायनस कॉट एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू डीएक्स चा मायनस कोसेक एक्स प्लस सी. ओके, yes or no? Integration of 1 by root of 1 minus x square into dx हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे रे? इंटिग्रेशन ऑफ मायनस 1 बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? पटपट कमेंट करून सांगा. 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx minus 1 by 1 plus x square into dx. Integration of 1 by x root of x square minus 1 into dx. Integration of minus 1 by x root of x square minus 1 into dx. हे कशाचे डेरिव्हेटिव्ह आहे? पटपट पटपट कमेंट करून सांगा. चला, अगदी बरोबर आहे. पहिलं 1 बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हा साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे. मग इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स यात इंटिग्रेशन काय मिळणार? साइन इनवर्स एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ मायनस 1 बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स cos inverse x plus c. Integration of 1 by 1 plus x square into dx tan inverse x plus c. Integration of minus 1 by 1 plus x square into dx cot inverse x plus c. 1 by x root of x square minus 1 into dx sec inverse x plus c. And minus 1 by x root of x square minus 1 cosec inverse x plus c. That's all guys. हे इथपर्यंतचे आपले डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड हे फॉर्म्युलेज आहेत. म्हणजे हे डेरिव्हेटिव्हला रिलेटेड होते. आता याच्यानंतर इंटिग्रेशनचे काही वेगळ्या टाईपचे फॉर्म्युलेज आहेत. ठीक आहे, म्हणजे ते आणखीन 4 आहेत वेगळे. आपल्याला ते पाहिजे 4 आणि 6 10 फॉर्म्युलेज आहेत ते वेगवेगळ्या टाईपचे. तर मला सांगा, हे तुम्हाला समजलेत का फॉर्म्युलेज? डेरिव्हेटिव्हचे पार्ट असले की आपोआपच हे होणार. सर्वांनी आपण मिळून एकदा म्हणून याचे फॉर्म्युलेज. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डीएक्स एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ के इंटू डीएक्स के एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पावर एन इंटू डीएक्स एक्स टू द पावर एन प्लस 1 डिवाइडेड बाय एन प्लस 1 प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ ए टू द पावर एक्स प्लस सी. Integration of a to the power x upon log a plus c. Integration of 1 by x log x plus c. Integration of minus 1 by x square into dx 1 by x plus c. Integration of 1 by root x into dx 2 root x plus c. Integration of 1 divided by x to the power n into dx x to the power minus n plus 1 divided by minus n plus 1 plus c. Integration of sin x into dx minus cos x plus c. Cos x sin x plus c. Sec square x tan x plus c. Sec x into tan x sec x plus c. Integration of cosec square x minus cot x plus c. Integration of cosec x into cot x minus cosec x plus c. आणि इनवर्सचे 6 फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे. ह्यात काय अडचण आहे का? समजलं का सर्व? का रिपीट करायचंय? हॅलो गाईज, समजलं? आणि हे फॉर्म्युले उद्या मी प्रत्येक एक फॉर्म्युला घेऊन एक्सप्लेन करणार आहे. हे फक्त आता तुम्हाला तात्पुरते वाचायला दिले, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा
आणि वाटल्यास आपल्या वॉलपेपरला ठेवायचा, म्हणजे येता जाता उघडता बसता उठता आपल्याला ते वाचता येतील फॉर्म्युले. हॅलो, उरलेले दोघं तिघं काय आहे, त्यांची कमेंटच नाही आली. फक्त एकच आपला क्लासमध्ये आहे का मुलगा? चला ठीक आहे मुलांनो, तर आज आपण फक्त हे बेसिक फॉर्म्युलेज बघितलेले आहेत. हे फॉर्म्युलेज तुम्ही आजच्या आज पाठ करायचे. ओके, नाही येत असतील तर एक फॉर्म्युला कमीत कमी 5 ते 7 वेळेस लिहू पाठ करून टाकायचा. याला ताण नाही घ्यायचा. हे फॉर्म्युलेज पाठ केले म्हणजे तुमच्या ट्रू फॉल्सचे आणि तुमचे जे फिलिंग द ब्लँक्स असतात किंवा जे एमसीक्यूज असतात त्याचे जवळपास ह्या फॉर्म्युलेज मधले 3 ते 4 मार्क तुमचे फिक्स होणार आहेत. ओके, तर फक्त व्यवस्थित पाठ करायचं. ज्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज पाठ आहेत त्याला हे काहीच वाटणार नाही, काय म्हणजे छटूर आहे त्याच्यासाठी. आणि ज्याला करायला डेरिव्हेटिव्हच येत नाही त्याला इंटिग्रेशन काही समजत नाही. ते फक्त या देवाने येतंय, बसतंय, बघतंय आणि मोकळं होतंय. तुम्हाला समजायले का? काय अडचण नाहीये ना याच्यामध्ये? हा, आणखीन एक मेन राहिलं, सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ते द्यायचेच राहिले होते मला. तुम्हाला पण सर दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. ते द्यायचंच राहिलं ना राव, ते काय आपलं शिकवण्यात नादामध्ये. थांबा एक मिनिट, हे व्यवस्थित होतं. थँक्यू. पोरांना वाटलं दसऱ्या सुट्टी काय? आ